अफगाणिस्तानमधून पंजाब राज्यात कांदा आयात झाल्याच्या माध्यमातून बातम्या येत याची दखल घेत खळबळून जागा झालेल्या केंद्र सरकारनं कृषी मंत्रालयाअंतर्गत शेतकरी कल्याण विभागाचं विपणनचे अर्थ सल्लागार कविरासन या एक सदस्य पथकाला राज्याच्या दौऱ्यावर पाठवत नाशिक, सोलापूर, पुणे जिल्ह्यामध्ये नवीन लाल कांद्याची झालेली लागवड व जुना साठवणूक केलेला उन्हाळा कांदा किती शिल्लक आहे याची माहिती घेण्यासाठी राज्यातील कृषी व पणन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या पथकाने लासलगाव बाजार समितीत भेट देत बाजार समिती संचालक, शेतकरी प्रतिनिधी, निर्यातदार, व्यापाऱ्यांशी तब्बल 1 तास चर्चा करत माहिती जाणून घेतली। दौरा संपल्यानंतर कांद्याचा अहवाल केंद्र सरकारनं जवळ देणार असल्याची माहिती एक सदस्य पथकातील कविरासन यांनी दिली आहे। कांदा लागवड व कांद्याच्या आवकेची माहिती घेण्यासाठी केंद्र सरकारकडून यापूर्वी 4 ते 5 वेळा पथक पाठवण्यात आलं असून आतापर्यंत या पथकासोबत जी ही चर्चा झाली ती कांद्याचे बाजारभाव कसे नियंत्रणात ठेवता येईल यावरच त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली। या चर्चेदरम्यान बाजारभाव हे केवळ 15 ते 20 दिवसांसाठी वाढतात, यावेळी थोडेफारच दर अधिकचे शेतकऱ्यांना मिळतात। हा कांदा जवळजवळ 4 ते 6 महिने साठवणूक केलेला असतो। ज्यावेळी निर्यात बंदी होते त्यावेळी शेतकऱ्यांनी कांदा 1000 रुपयांनी विक्री केला। आता मूठभर लोकांच्या हातात कांदा शिल्लक असताना निर्यात खुली केली। आता कुठेतरी केंद्र शासन निर्यात करा सांगतोय, ही दुर्दैवी बाब आहे। दुसरीकडे अफगाणिस्तानसारख्या देशातून पंजाबमध्ये कांदा आयात केला जातो। या कांद्याला आयातीवर शुल्क नाही आणि भारतीय निर्यात होणाऱ्या कांद्यावर 20% निर्यात शुल्क लावले जाते। केंद्र सरकार पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील शेतकऱ्यांसाठी काम करतोय का, असा सवाल बाजार समितीचे शेतकरी प्रतिनिधी संचालकांनी केला आहे। Going to what are the comments? मैं बोले ना सर। हाँ, अब हम whatever the क्या क्या हमको पॉइंट्स हम डिफरेंट स्टेकहोल्डर से डिस्कस किया था, हमारा एक्सपोर्टर भी डिस्कस किया था, मंडी ऑफिसर भी डिस्कस किया था एंड और हमारे रिपोर्ट में हम उनका पॉइंट्स हम मेंशन करेंगे। ठीक है। आज इथं जी कमिटी आली, पूर्ती कमिटी आली, काय चर्चा झाली, काय त्यांना म्हणजे घेतले मार्गदर्शन केलं। केंद्र शासनाच्या वतीने आज पुन्हा एकदा आपल्याला माहिती आहे की सातत्याने गेल्या वर्षभरामध्ये कमीत कमी 4 ते 5 वेळा या ठिकाणी या कमिट्या पाठवण्यात आलेल्या आहे। एकंदर त्यांच्याशी वारंवार आम्ही ज्यावेळेस ह्या कमिट्या बाजार समित्यांमध्ये येतात त्यावेळेस जेव्हा चर्चा केली त्यावेळेस सातत्याने त्यांची एकच भूमिका त्या ठिकाणी राहिली की कांद्याचे दर नियंत्रित काय ठेवण्यासाठी काय करावं लागेल, सप्लाय कशा पद्धतीने जास्तीत जास्त शहरांमध्ये वाढेल यासाठी काय करावं लागेल, नवीन क्रॉपची काय परिस्थिती आहे, किती लवकर नवीन क्रॉप त्या ठिकाणी बाजार समित्यांमध्ये येऊ शकतो, बाजारभाव कशा पद्धतीने नियंत्रण ठेवता येईल, एकंदर हा अभ्यास करण्यासाठी सातत्याने केंद्र शासनाकडून अशा पद्धतीच्या कमिट्या या ठिकाणी बाजार समिती असेल किंवा काही शेतकऱ्यांच्या गोडाऊनवर सर्वे करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवल्या जात आहे। परंतु दुसरी बाजू त्या ठिकाणी आम्ही त्यांना समजून सांगितले की बाजारभाव हे केवळ 8-15 दिवसासाठी त्या ठिकाणी वाढलेले असतात किंवा थोडेफार अधिकचे दर त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळत आहे। हा कांदा जवळजवळ 4 ते 6 महिन्यापासून स्टोअर केलेला आहे। ज्यावेळेस शेतकऱ्यांनी 1000 रुपयांनी हा कांदा विकला त्यावेळेस निर्यात बंदी ठेवली आणि कांदा ज्यावेळेस शेतकऱ्यांनी पूर्णपणे आपल्या हातातून विकून टाकला, त्याच्या हातातून तो कांदा निघून गेला, मुठभर लोकांच्या हातात कांदा गेल्यानंतर त्या ठिकाणी ती निर्यात सुरू केलेली। आता म्हणतात निर्यात करायचं, ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही त्यावेळेस केंद्र शासन निर्यात करा म्हणून सांगतं, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानसारख्या ठिकाणून पंजाबमध्ये कांदा आयात केला जातो, त्याला कुठल्याही प्रकारची ड्युटी नाही आहे। म्हणजे भारतातला जर कांदा एक्सपोर्ट करायचा असेल तर त्याला आता 20% ड्युटी लावणार तुम्ही, परंतु कांदा जर आयात करायचा असेल तर कुठल्याही प्रकारची ड्युटी नाही, कुठलेही निर्बंध त्याच्यावर असणार नाही। म्हणजे केंद्र शासन देशातल्या शेतकऱ्यांसाठी काम करतंय का पाकिस्तान आणि भारतातल्या अफगाणिस्तानातल्या शेतकऱ्यांसाठी काम करतंय, हा खऱ्या अर्थानं प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये